जीभ धरली बुवानी. अहो ते जिभेचं सोडा, तुकोबारांच्या रोमा रोमातन आवाज येतोय. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. बुवा विचार करत आहे कुठून येतोय आवाज. अरे जीभ तर धरलीये पण विठ्ठल ऐकू येत आहे. कसं येत आहे ऐकू विठ्ठल. कसं शक्य आहे. अशक्य ते शक्य करिता सायास. अहो कसं शक्य नाही. जो साक्षात पांडुरंगाचा अवतार आहे त्याचा रोम रोम विठ्ठल विठ्ठल म्हणतोय. हातातून नाव आलंय. बुवाने हातावर फटका मारलाय. पायातून नाव आलं. बुवाने पायावर फटका मारलाय. कुठून कुठून जाणे पण या दाही दिशा विठ्ठलाच्या नामाने गजबजतायत. प्रत्येकाला ऐकू जात आहे. बुवा मारतायत. जीभ धरलीये तरी विठ्ठल विठ्ठल चालू आहे. कसं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 अख्खा देह दुमदुमलाय. विठ्ठल 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 आवाजाची प्रतिक्रिया वाढली आहे. विठ्ठल 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 आवाजाची दीर्घता वाढली आहे. विठ्ठल 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 जसा जसे बुवा मारतात तसं तसं तुकोबाचं आत्म विठ्ठल विठ्ठल म्हणतात. विठ्ठल 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 रक्त बंबाळ झाले तुकोबा. विठ्ठल 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 कुठून कसं जाणे पण माझ्या विठ्ठलाचा नामघोष चालू आहे. मारणाऱ्याचे हात दमले. विठ्ठल 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 बुवा बंबाजी बुवा मारून मारून दमले तरी विठ्ठल चालूच आहे. विठ्ठल 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 हा देह हा आत्मा हे पाय हे हात हे मुख हे कान हे डोळे सगळे विठ्ठलमय झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मात्र बुवा हात जोडून उभा राहिले. तुकोबा चुकलं आमचं. तुकोबा चुकलं आमचं. तुम्हाला ओळखण्यात चूक झाली. तुम्ही म्हणताय ते खरंय. तुम्ही नाही म्हणलात तरी कसं देव जाणे पण विठ्ठल तुमच्याकडनं विठ्ठल म्हणून घेतोय रे. विठ्ठल 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 पुंडरीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. तुकोबारांची लाज जगाच्या मालकाने राखावी. मारून मारून हात दमले. रक्ताने न्हालेले तुकोबा बंबाजी बुवाला म्हणतात मारून मारून हात दुखत असत्यान दाबून देऊ का. दाबून म्हणजे चेपून देऊ का. चेपून देतो पण माझ्या कीर्तनाला या बरं. रात्री कीर्तने देहूत माझं. तुम्हाला सांगेल मी की रोम रोम विठ्ठल म्हणतो तरी कसा. हे चमत्कार नाही आहेत. हे तपश्चर्या आहे. बिलकुल हे चमत्कार नाही. जेव्हा माणूस सर्वांगाने जगाच्या मालकाला समर्पित होतो ना तेव्हा साक्षात जगाचा मालक त्याचा संसार राखतो. ही तपश्चर्या आहे. हा चमत्कार नाही. कोणी असू द्या ज्याने सगळा मोह माया वासना त्यागली ना त्याच्या आयुष्याची काय गणना करावी.
पुण्याची गणना काय करावी, त्याच्या आयुष्याची गणना मला सांगा बरं तुम्ही. पण आपल्यात आणि संतात लय फरक आहे दादा. आपण कीर्तनापुरतं ऐकतो, घरी गेलं की हायच पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. आपलं लय अवघड आहे आपलं. आपण म्हणजे तुम्ही करा वटवट, आम्ही आहे रामदट. आपण म्हणजे निर्लज्ज आहे आपण सगळेच बघ माझ्या सहित. आपल्याला भजन कामापुरतं करतो आपण, स्वार्थापुरतं. आपली अवस्था कशी माहिती आहे का, आपल्याला कळेनाच झालं की आपण चुकतोय. कमीत कमी कळत नाही एवढं तरी कळावं, त्याला शहाणा म्हणतात. कळलं तुम्हाला? मला कळत नाही एवढं तरी कळावं. आजकालच्या माणसाला चुका मान्य करायची सवय राहिली बिलकुल नाही. त्यांना माझंच खरं करायचं असतं. बिलकुल माणूस चुका मान्य करत नाही. एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला ताई माझी बायको ऐकत नाही. म्हणलं दादा कुणाचीच ऐकत नाही. अरे तुझी ऐकत नाही ह्याच्यात काही नवलंय. अरे रामाच्या बायकोनं ऐकलं असतं तर रामायण घडलंच नसतं महाराज. बसली असती रेषेच्या आत तर कशाला रावण आला असता. कळतं ना तुम्हाला? अरे देवाची ना ऐकलं नाही, तुझी काय कथा आहे. बायका दिसतात तेवढ्या भोळ्याने. वर्षभर तुमच्याच खिशातली हळूहळू हळूहळू नोटा काढतात. तीच दिवाळीला घेऊन जात्या, त्याचीच साडी घेत्या आणि तीच तुम्हाला आणून दाखवतात. बघा माझ्या भावाने घेतली. जिने जिने असं केलं तिला मनातून हसू आलं मला. 80% बायका असं करतात. पण याच्यात काही वावग नाही. नवरा बी तुमचा आणि त्याचा पैसा बी तुमचाच. बिंदास करा, मी हे ना. असं बी काय लागतं ग, नवऱ्यानं येळेवर दिल्यावर कशाला काढायची गरज पडती. हा तुम्ही मी तुमची संख्या जास्त आहे, आज तुमचंच खरं आहे महाराज. नाही तर उचलून ह्याच्यात टाकतेला काय सांगावं महाराज. ह्याच्यात नाही मिळेल तर तिकडे नेऊन टाकतेला महाराज. फार पावनभूमी दादा तुमची विनंती आहे. माय खरंच तुमच्यात लय ताकद आहे, खरंच लय ताकद आहे. फक्त तुम्हाला तुमची ताकद कळली पाहिजे या विषयाकडे. काय कौतुक करावं महाराज, काय कौतुक करावं संतांचं, काय कौतुक करावं जगाच्या मालकाचं. सांगाल तेवढं कमी रे, पण आमच्या माणसाला कळत नाही. मग माणूस म्हणला दादा ताई माझी बायको ऐकत नाही. म्हणलं खरंय दादा, मी काय करू. म्हणलं तसं नाही ताई, माझ्या बायकोला ऐकू येत नाही. अरे म्हणलं मग बरं आहे ना महाराज. तर म्हणलं तसं नाही, तिला ऐकू येत नाही हेच तिला मान्य नाही. मग मी काय करू. तर म्हणला ते तुम्ही सांगा बायकोला तुला ऐकू येत नाही, उपचार करून घे. मी कसं कसं ऐक्यासोबत इतके वर्ष झालं हिच्यासोबत संसार केलाय, माझी मला माहिती. काही सुद्धा धड ऐकू येत नाही, कसा बसा संसार केलाय ताई. पण ती तुम्हाला मानती तुमचं ऐकून, म्हणजे उपचार करून. म्हणलं ठीक आहे. म्हणलं आता मला कीर्तन आहे, कीर्तन झालं मी तुमच्या घरी येते. तोपर्यंत तुमच्या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही तेवढं बघा. काय मला लावला मी आपला त्याला कीर्तन होईपर्यंत. ती घरी गेला, दरवाजातनं बायकोला हाक मारली. नाही का कुठली भाजी केली. उत्तर आलं. म्हणलं हिला दरवाजापासून ऐकू येत नाही. मग सोप्याजवळ गेला. का ग कुठली भाजी केली. उत्तर आलं. म्हणलं हिला सोप्यापासूनही ऐकू येत नाही. मग किचनच्या दरवाजाजवळ गेला. का ग कुठली भाजी केली. उत्तर आलं. म्हणला कार्यक्रम लयच अवघड दिसतोय, किचनच्या दरवाजापासून बी ऐकू येत नाही. महाराज तिच्या कानाजवळ गेला आणि मोठ्यानं म्हणला होय ग कुठली भाजी केली. हिनं रागानं गॅसवरची कढई उचलली, त्याच्या समोर आदळली. म्हणली मेलिया मगापासून 4दा सांगितलंय बटाट्याची केली. कळलं त्यालाच कळलं महाराज. पण मला सांगा कळलं त्याला काय कळलं. बरं काय कळलं. ऐकू येत कुणाला नव्हतं, म्हणीत कुणाला होता. कळलं कळलं तुम्हाला. अगदी तशी आहे तुम्ही पुरुष मंडळी महाराज. बरं का कधी स्वतःच्या चुका मान्य करीत लय खुश होऊ नका. तुम्ही बी गुणाचे नाही महाराज. बरं का तुम्ही बी मोका धरून भांडता. अगं आपलाच नवरा आहे, कुठं जात नाही ग, वेळ सोडा जरा. तुमचं कसं आहे ताटावर बसला की रामायण चालू. नवरा म्हणतो तांबे बी तुला ताट बी तुला, खाल्लो मी मच्छी. कशाला मारायचं महाराज.
चांगला भाकरी खात होतं, उगच्या उग त्यानं बोंबील खायला गेला. काही गरज होती का तुम्हाला? हा, थोडं 2 मिनिटं शांत बस, राग जाऊ द्यायचा, बाय बोंबलायचं, बोंबलू द्यायचं माय. हा, आणि तुम्हाला बी सांगते पुरुष मंडळी, काय लागतं ग बायकोला? काय नाही, 2 शब्द प्रेमाचे. का ग माय, आयुष्यात सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, अख्ख्या गावानं बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं. कशाला टेन्शन घेते, मी आहे ना बाई, आनंदानं संसार करते. खरं आहे की नाही ग? खरं आहे की नाही? अगं माय खरं आहे ना? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते का? खरं आहे ना ग माय? अगं माझं झाल्यावर येईल मला अक्कल महाराज बरं का. तोपर्यंत तुम्ही सांगा खरं आहे ना? पण मी बी शास्त्र सोडून बोलत नाही. माऊली सांगतात, जरी सख्याचा जिवाळा बाया सासरवासच आहे. जर प्रेम नवऱ्याचं भेटलं तर बाई आनंदानं सासरवास सुद्धा सहन करते. फक्त प्रेम नवऱ्याचं मिळावं. ऐका जरा, ऐका निर्मळची गडी, ऐकत जा. हां, 2 शब्द प्रेमानं बोलत जा. काय जातं रे तुम्हाला 2 शब्द गोडीनं बोलाय? एकानं मनावरच घेतलं, कीर्तन झाल्यावर बायकोकडे गेला, ताटावर बसला, 1 घास खाल्ला आणि बायकोला म्हणला, वा काय भाजी केली. आजपर्यंत तू या हातचं खाल्लं, पण आज सारखी भाजी झाली नव्हती. वा कुठं तुझा हात, वा काय भाजी केली. इतकी वर्ष तू या संसार केला, पण आज सारखी भाजी झाली नव्हती. वा हिनं दरवाजाची कडी लावली, कोपऱ्यातला झाडू घेतला ना असा हाणला, इतका मारला की काळा निळा झाला. नवरा म्हणला, ताईकडे बघतो रे, तर हिच्याकडे तरी बघतो. मारा ताई म्हणली कौतुक करा म्हणून कौतुक केलं, तरी बाईनं हाणलं. ते म्हणलं कशामुळे हाणलं ग? बायको म्हणली, मेल्या या हातानं करून खाऊ घातलं, आयुष्यभर तुझं डेरगं भरलं, तेव्हा तुझी जीभ नाही झडली. आज पहिली बार शेजारणीच्यातनं भाजी आणली होती. अजून कौतुक कर महाराज. याचा सिद्धांत लक्षात घ्या. संसार असा केला काय आणि तसा केला काय. संसार दुःख बोल चोहीकडे, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस. पण या संसाराला सुद्धा सुखाची करायची ताकद आहे. हरिमुखे फक्त मुखाने त्याचं नाव घ्यावं महाराज. गोरबा काकाने विठ्ठल विठ्ठल म्हणावं, स्वतःचं बाळ पायाखाली तुडवलं तरी कळलं नाही. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पाय. लेकरू तुडवलंय, आईचं हृदय फाटलंय, माझं लेकरू तुडवलंय, माझं लेकरू मेलं. अरे चिखलात कुठं हात सापडतोय, कुठं पाय सापडतोय. अरे आईच्या अंतकरणाचा विचार करा कधी. लेकरू शाळेत न यायला 10 मिनिटं उशीर झाला. अरे 10 मिनिटं काय, स्कूल बस दारात उभी राहिली, स्कूल बस मधनं सगळी लेकरं उतरतायत, पण तिचं लेकरू जर पटकन दिसलं नाही ना, तर ती खिडकीतनं वाकू वाकू बघती, लेकरू दिसतंय का. ती आपल्याच लेकराला शोधती. अख्ख्या विश्वात तिला कुणाशी घेणं देणं नसतं, तिला फक्त आपलं लेकरू महत्वाचं असतं. पुंडलिकाने पुंडलिकाच्या बापाच्या कमरेत लाथ घातली, बाप दारात पडला. बापाने पुंडलिकाच्या आईला विचारलं, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला, कधी आजारी पडला तर रात्र रात्र जागलीस याच्यासाठी. अगं उपास केले, तापास केले, सायास केले, व्रत वैकल्य केली याच्या सुखासाठी, याच्या समाधानासाठी, याच्या उज्ज्वल भविष्यासाठी. अगं जीव घाण टाकलास, याच्या प्रत्येक चुका पदरात घातल्यास. काय पांग फेडलं ग तुझ्या पोरानं, कमरेत लात घातली का आपल्या. दारात पडलेली पुंडलिकाची माय तरी सुद्धा पुंडलिकाच्या बापाला म्हणली, असू द्या ना हो, आपलंच आहे. मांडीवर होतं बारक तेव्हा लाता मारायचंच की, आता मारल्या म्हणून काय झालं. बाप म्हटला, आईच्या प्रेमाला लाज नसतं म्हणतात ना, ते खोटं नाही ग.